फॉर्मर चीफ मिनिस्टर आणि आमचो सरकारांतलो एग्रीकल्चर मिनिस्टर रवी नायक वो संवसाराक सोडून गेलो आनीक तेजे उपरांत ती जी सीट आसा आतां पुणेची जी आसा ती खाली जाली आनी ताका लागून थंय बायपोल हो जातलोच। आनीक आमच्या पार्टीचो अध्यक्ष जो आसा ताणें ऑलरेडी सांगलेलें आसा की हेजे खातीर तो सगळो भारतीय जनता पार्टी सगळ्यो गजाली लक्षांत घेवन त्या प्रमाणे आपलो निर्णय जो आसा तो भारतीय जनता पार्टी जी आसा ती जाहीर करतली। म्हाका दिसता की आमी सगळ्यांनी हेजेर स्पेक्युलेशन्स करचे परस सुद्दां जो कितें डिसिजन जातलो त्या डिसिजना प्रमाणे फुडें वचून आमी परत एक फावट भारतीय जनता पार्टीचो उमेदवार जो आसा तो ह्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान जिखून हाडटलो। स्पेक्युलेशन तुमच्या नांवाचें आसा, सो इफ गिवन यू आर इंटरेस्टेड? स्पेक्युलेशनाचो अर्थ असो न्ही की आमी सगळे जाण मेळून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसात, आमी काम करतात भारतीय जनता पार्टीचे आणि आमचो जो पार्टीचो स्टँड आसा तो आमच्या पार्टीच्या अध्यक्षान ऑलरेडी क्लियर केल्लो आसा। नो बट इफ बीजेपी गिव्स यू एन ऑपॉर्च्युनिटी? पळय कशें आसा, ऑपॉर्च्युनिटी दिली ना दिली हो विशय ना, प्रश्न हो आसा की ह्या सगळ्या सिच्युएशना भितर आमी सगळ्यांनी मेळून परत एक फावट भारतीय जनता पार्टीक त्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान जिखून हाडपाक जाय। पण एट द सेम टायम जेन्ना तुमचे मगो पक्ष कोलेशन पडना ते म्हणटा वी वील बी विथ द बीजेपी, बट तांचो एक लिडरूच म्हणटा की आपणाक मेळना जाल्यार इंडिपेंडंट वयतलो। पळय कोण कितें उलयता, कोणाचें कितें हें आसा हेचे बद्दल उलोवचे परस सुद्दां आमकां सगळ्यांक मेळून परत एक फावट थंय भारतीय जनता पार्टीक आमकां जिखून हाडपाक जाय। म्हाका दिसता होच मोठो मनाप दोळ्या मुखार दवरून आमी सगळ्यांनी मेळून एकठांय रावपाक जाय आणि त्या पद्दतीन फुडें वचपाक। जिखून हाडपाक जाय तें बरें आसा सर, बट इफ गिवन एन ऑपॉर्च्युनिटी तुमी आसा रेडी? प्रश्न हो आसा की आमकां सगळ्यांक जसो आयज त्या मतदारसंघा भितर पयले फावट रवी नायक जेन्ना जिखून आयलो तेन्ना पयले फावट भारतीय जनता पार्टीचो कॅन्डिडेट जो आसा तो त्या एरियांतल्यान जिखून आयिल्लो आसा। सो परत एक फावट आमकां तेंच्यान जिखून हाडपाक जाय। सो डेफिनेटली जो कितें डिसिजन पार्टी घेतली त्या डिसिजना बरोबर आमी सगळे जाण आसतले।